दरवर्षी तुम्ही होळीला पुरणपोळी तर नक्कीच बनवत असाल, परंतु या होळीला ही मावा गुजिया नक्की ट्राय करून बघा। उत्तर भारतात होळी सणानिमित्त खास बनवला जाणारा हा पदार्थ महाराष्ट्रीयन लोकांचा देखील तेवढाच फेवरेट झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने आज ही मावा गुजियाची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। अत्यंत चविष्ट लागणाऱ्या या स्वीटची रेसिपी चला पटकन सुरू करूया। आतापर्यंत तुम्ही टेस्टी मोमेंटला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेणेकरून माझ्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळत राहतील। सर्वात प्रथम गुजियाची वरची कुरकुरीत क्रिस्पी पाती तयार करण्यासाठी मी इथे 1 कप भरून मैदा घेतलेला आहे। साधारणतः 200 ग्रॅम हा मैदा आहे। अगदी चिमूटभर चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आणि आता मी 1/4 कप म्हणजे पाव कप इथे शेंगदाण्याचं तेल गरम न करता घेतलेला आहे। तेलाच्या जागी तुम्ही तुपाचा वापर सुद्धा यासाठी करू शकता। एकदाच पूर्ण तेल पिठामध्ये न घालता आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि एकसारखं ते पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाला एक चांगली बाइंडिंग येत नाही किंवा हातामध्ये पकडल्यानंतर असा गोळा तयार होत नाही। तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं करत हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता इथं पिठामध्ये तेल मिक्स केल्यानंतर असा हातामध्ये याचा गोळा बनत आहे। आता आपल्याला याच्यामध्ये आणखी तेल घालायचं नाही। 1 पाव भरून तेल घातलेलं होतं, त्याच्यातलं थोडं तेल इथे उरलेलं आहे आणि अशी पिठाला बाइंडिंग आल्यानंतर आता नॉर्मल पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पिठाचा डो तयार करून घेऊया। जसा आपण कणकेचा मऊसूत गोळा मळून घेतो तसा आपल्याला या मैद्याचा गोळा इथे मळून घ्यायचा आहे। रेसिपी अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता रेसिपी तुम्हाला पूर्णपणे बघायची आहे, जेणेकरून तुमच्या देखील परफेक्ट गुजिया इथे बनून तयार होतील। तर पिठाचा डो मळून झाल्यानंतर झाकणी ठेवून याला साईडला ठेवूया आणि आता आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर गॅसवर मी मीडियम फ्लेमवर कढई ठेवलेली आहे। 1 कप भरून मी इथे साखर घेतलेली आहे। 1 कप साखरेला आपल्याला अर्धा कप इथे पाक तयार करण्यासाठी पाणी घालायचं आहे। गुजिया बनवण्यासाठी साधारणतः चिकटसर म्हणजेच 1 तारी आपल्याला पाक इथे तयार करून घ्यायचा आहे। पाकाला छान टेस्ट आणि सुगंध येण्यासाठी मी इथे छोट्या विलायच्या 3-4 अशा अख्ख्या सोलून घातलेल्या आहेत आणि छान सुंदर गोड रंग यावा म्हणून काही केशराच्या कांड्या सुद्धा पाकामध्ये ॲड करत आहे। साधारणतः 200 ग्रॅम साखर मी इथे पाक तयार करण्यासाठी घेतलेली आहे। आता या ठिकाणी जसं हॉटेलमध्ये बेकरीमध्ये आपल्याला गुजियाला एकदम लाल चुटूक रंग दिसतो, तसा जर तुम्हाला यावा असं वाटत असेल तर अगदी थोडंसं तुमच्याकडे अवेलेबल फूड कलर असेल तर लाल रंगाचं फूड कलर तुम्ही ॲड करू शकता। मी सुद्धा अगदी चिमूटभर फूड कलर या पाकामध्ये ॲड केलेला आहे आणि बघू शकता असं हातामध्ये पाक घेतल्यानंतर त्याचा एक तार असा बनायला पाहिजे आणि ते परफेक्ट आपला गुजियासाठी पाक बनून तयार आहे। गॅस बंद करूया आणि आता पुढची प्रोसेस करून घेऊया। गुजियाच्या आतमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊया। स्टफिंगसाठी 1 पाव म्हणजे साधारणतः 250 ग्रॅम मी इथे खोया किंवा आपण त्याला मावा असंही म्हणतो तो घेतलेला आहे। उत्तर भारतामध्ये स्टफिंगसाठी प्रामुख्याने खोवा किंवा माव्याचाच वापर करतात आणि याच्यामध्ये भरपूर असे ड्राय फ्रूट्स बारीक करून घालतात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्टफिंगमध्ये ड्राय फ्रूट्स बारीक करून घालू शकता। मी इथे काजू बारीक करून घातलेले आहेत आणि साधारणतः 3 चमचे छोट्या चमच्याने आपल्याला साखरेची बारीक केलेली पावडर घालायची आहे। सारणाला छान टेस्ट येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा भरून वेलचीची पावडर घातलेली आहे। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता, बदाम आणखी वेगवेगळे ड्राय फ्रूट्स टाकून ही स्टफिंग आणखी इंटरेस्टिंग बनवू शकता। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे जेणेकरून गुजियामध्ये आपल्याला अगदी अलगद आणि चांगल्या प्रकारे ते भरता येईल। आता या ठिकाणी आपण या सारणामध्ये देखील साखर घातलेली आहे आणि गुजिया तळून आपल्याला पाकात देखील घालायचे आहे। आतून बाहेरून गुजियाला छान टेस्ट येण्यासाठी आणि एकसारखी टेस्ट येण्यासाठी आपल्याला ही साखर घालणं महत्त्वाचं आहे। चला आता पटापट डो देखील आपल्या इकडे मस्त मुरलेला आहे। याचे छोटे छोटे पेढे आता आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। याप्रमाणे अगदीच आपल्याला वरची पाती पातळ न लाटता थोडीशी जाडसरच ते ठेवायची आहे। त्याच्यामुळे पेढ्यांच्या साईडसुद्धा याप्रमाणे तुम्हाला थोडासा मोठाच ठेवायचा आहे। एक एक गोळा घेऊन असा पोळपाटावर छान चुरून घ्यायचा आणि वाळलेलं पीठ न लावता असंच आपल्याला याला थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे।
तुम्ही जर हॉटेलमध्ये बघितलं असेल तर वरचा जो गुजियाचा कवर असतो तो थोडासा जाडसर आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत असा असतो। तर बघू शकता याप्रमाणे तुम्हाला थिक थोडीशी पाती अशी लाटून घ्यायची आहे। आवडीप्रमाणे आतमध्ये कमी आवडत असेल तर कमी किंवा थोडंसं जास्त आवडत असेल तर असं सारण भरून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण करंज्या बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। आता करंजीसाठी आपण साचा वापरतो, परंतु गुजिया बनवण्यासाठी असं हातानेच त्याला छान मोल्ड करून चांगलं ते पॅक करून घ्यायचं, बंद करून घ्यायचं, जेणेकरून तेलात टाकल्यानंतर ती गुजिया फुटणार नाही आणि त्याच्यातून सारण बाहेर तेलामध्ये येणार नाही। याच्यासाठी चांगलं पॅक करून घ्यायचं, असं सील करून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे हवी तशी डिझाईन तुम्ही वरच्या बाजूला करू शकता। गुजियासाठी कोणताही साचा वापरला जात नाही, अगदी हातानेच या गुजिया अशा तयार केल्या जातात। तर बघू शकता याप्रमाणे तुम्हाला सगळ्या गुजिया बनवून तयार करायच्या आहेत, परंतु एक काळजी विशेष घ्यायची, सील चांगलं दाबून दाबून पॅक करून घ्यायचं आहे। आता एकदम नॉर्थ स्टाईल माझा इथं गुजियाचा जो वरचा जो आकार असतो तो बनलेला नाही, त्यांची वरची जी गोट असते ते एकदम परफेक्ट असते, तशी नाही बनली तरी काही हरकत नाही, खायला अगदी चविष्ट या गुजिया बनल्या। तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला या गुजिया चांगली वरची पाती कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आलटून पालटून चांगलं तळून घ्यायचं आहे। खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला या गुजिया तळायच्या नाहीत, त्याच्यामुळे काय होईल ना, वरून जरी आपल्याला याला ब्राऊन कलर आलेला दिसला तरी आतून जी पाती राहील ती थोडीशी कच्ची वाटेल, खाताना एक कच्चेपणा जाणवेल। परंतु वेळ लागला तरी चालेल, अगदी 10-12 मिनिटांमध्ये कमी फ्लेमवर या गुजिया मस्त तळल्या जातात आणि कुरकुरीत क्रिस्पी बनून तयार होतात। त्याच्यामुळे घाई न करता अगदी आरामात आलटून पालटून दोन्ही साईडनी या गुजिया चांगल्या तळून घ्या। गुजिया म्हणा किंवा महाराष्ट्रीयन आपली करंजी म्हणा, दोन्हीची प्रोसेस सारखीच, फक्त गुजियामध्ये ही माव्याची स्टफिंग भरली जाते आणि आपण करंजीमध्ये आतमध्ये सारण भरताना वेगवेगळ्या प्रकारचं सारण भरतो। तर अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन गुजिया तळल्या की मस्त पाकामध्ये घालायच्या आणि 5 ते 10 मिनिटापर्यंत पाकामध्ये व्यवस्थित अशा डीप करून घ्यायचा, जेणेकरून आतपर्यंत पाक चांगलं मुरल्या जाईल आणि अगदी चविष्ट आणि मस्त या गुजिया बनून तयार होतील। तर थोड्या वेळ याला पाकात असंच डुबवून ठेवायचं आणि नंतर एखाद्या प्लेटवर काढून घ्यायचं आणि बघू शकता इथं मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे। अगदी रसरशीत आणि चविष्ट खाव्याशा वाटणाऱ्या गुजिया इथे बनून तयार झालेल्या आहेत। तर या होळीला नक्की या गुजिया ट्राय करून बघा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। खूप चविष्ट आणि मस्त चवीला या गुजिया लागतात। तर पुन्हा भेटू एका भन्नाट रेसिपीसोबत।